मुंबईत सकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। दादर असेल किंवा एकूणच दक्षिण मुंबई असेल, इथं देखील आपल्याला पाऊस होताना दिसतो आहे। एकूणच मान्सून मुंबईमध्ये कधी दाखल होणार या संदर्भातला प्रश्न हा उपस्थित होताना दिसत होता। मात्र एकूणच आज जो पाऊस पाहायचा त्यानंतर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडनं आज मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा ही आपल्याला होताना दिसू शकेल। प्रामुख्याने मुंबईमध्ये पाहायचं तर दक्षिण मुंबई असेल, मध्य मुंबई असेल किंवा मग पश्चिम आणि पूर्वेतील काही भाग, ह्या भागांमध्ये आपल्याला पाऊस हा चांगला होताना दिसतो आहे। सध्या मी मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आणि मरीन ड्राइव्ह परिसरातली जर का आपण दृश्य पाहायची तर ज्या प्रकारे पावसाळ्यामध्ये आपल्याला दृश्य दिसत असतं त्याच प्रकारचं काहीसं दृश्य हे जूनच्या आता जो पहिला पाऊस होतोय त्यावेळी देखील दिसतो आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात नागरिक आज सकाळच्या दरम्यान जरी का नसले तरी पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे मुंबईकर आहेत ते आपल्याला मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये दाखल होताना दिसतात आणि प्रामुख्याने पुढील 2 ते 3 दिवस अशाच प्रकारचा पाऊस राहील अशा प्रकारचा अंदाज देखील मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे। सोबतच 28, 29 किंवा 30 ह्या तारखेमध्ये देखील मुंबईमध्ये चांगला पाऊस पडू शकतो। सोबतच जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील मुंबईमध्ये चांगल्या पावसाची ही शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे पाणी प्रश्न जो बिकट झालेला होता, गंभीर झाला होता, त्यामध्ये काहीसा दिलासा जो आहे तो मुंबईकरांना मिळताना बघायला मिळेल। कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक मुंडाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।